प्रति पंढरीत भक्तीचा महोत्सव। आषाढी एकादशी निमित्त बिर्ला मंदिरात महापूजा। आषाढी एकादशी भक्तिरसाचा महासागर आणि विठ्ठलनामाचा गजर। ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर आज पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरून गेले। या पावन दिवशी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली। पहाटे 5 वाजता अभिषेक आणि त्यानंतर 6 वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली। मंदिर परिसर टाळ मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला। या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे तसेच दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती सेंचुरियन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली। विठ्ठलनामाच्या जयघोषात भक्तांनी आपल्या श्रद्धेचं दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली। बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक भक्तिपूर्ण, मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरली। प्रतिनिधी कृष्णा महाले सी आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती बघितली, आनंदही घेतला। इथे भरपूर भाविक ही येत आहे। आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आला होता। खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहेत। एक भक्तीचं जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंददायी होता। एक जे अध्यात्माची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला। परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। लोकांना आपण काय संदेश देणार? कोणाला? लोकांना मी हे संदेश देणार की आपली जे वारकरीची जे एक पृष्ठभूमी आहे, भक्ती मूवमेंटची जे एक आपली एक महाराष्ट्राची पृष्ठभूमी आहे ते आपण जपली पाहिजे।
जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ते पोहोचवली पाहिजे. विशेष करून जे नवीन पिढी आहे त्यांनाही आपण अध्यात्म आणि भक्तीचे जे रस आहेत त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर नक्कीच एक समाजामध्ये एक वेगळं याच्यामध्ये प्रबोधन भेटणार आणि समाजामध्ये एक सौहार्द या ठिकाणी निर्माण होणार आहे. एवढाच मी संदेश नागरिकांना देणार आहोत की पूर्वजांची पुण्याई ही खरी गोष्ट आहे. मागची जशी माझी सर्व्हिस लागलेली आहे त्या मागचे 3 वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यातनी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे. म्हणजे परम साक्षात विठ्ठलाच्या मंदिरातनी महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं. आज 4थं वर्ष आहे माझं सर्व्हिसचं आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे. खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात तर त्या कुटुंबाची जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटतं आहे. त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं सगळं मला वाटते. खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि तिथे देव पूजला जातो आहे ते त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे मला. काय साकडं सॉरी साकडं काय माझ्या हातून चांगली सेवा घडो चांगलं काम घडो. उल्हासनगरमध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे सगळं देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनंच ते काम हो. जसं म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असते त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असू दे. भाविकांना काय संदेश देणार? भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी पंढरपूरमध्ये मी जी भक्तिमय जो सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे पण तो तितकाच साजेसा असावा. तो तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा. उगाचच हुल्लडबाजी नसावी. तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती समावेशक अशी होती. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे. देव सर्वांसाठीचा आहे. तिथे मतभेद नको. तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको. अशा पद्धतीचं एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीशी वाटते.